हरियाणा ये मुसलमानों का इशू नहीं है, तो पूरे देश का इशू है। एक देश के लोगों के लिए एक कानून होता है, तो उसमें हमारी राष्ट्र में निष्ठा और परस्पर नागरिकों में न्याय का भाव अधिक बना रहता है। यूनिफॉर्म सिविल कोड देश में क्यों आए? क्या ये देश उसके लिए तैयार है? और क्या ये सिर्फ चुनावी बिसात पर एक मोहरा बनकर नहीं रह जाए? इसके खत्म करने से हमारे बहनों का फायदा है। समावेशी समाज को सशक्त करता है। ये सिर्फ पोलराइजेशन का और डिवीजन का एक एजेंडा है। 2024 की तैयारी। तारीख 14 जून 2023 पुन्हा एकदा लॉ कमिशन ऑफ इंडियाने युनिफॉर्म सिव्हिल कोड बाबत विचारविमर्श चालू केला आहे। त्या माध्यमातून सामान्य नागरिक, धार्मिक संस्था तसेच विविध प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स यांची युनिफॉर्म सिव्हिल कोड बाबत राय मागितलेली आहे। याबाबत काही लोक असे म्हणतात की भारत सरकारचे 2024च्या इलेक्शन पूर्वी हे एक राजकीय पाऊल आहे। याउलट काँग्रेसचे असे मत आहे की 2024च्या इलेक्शन करिता हा एक फक्त राजनैतिक स्टंट आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोड शेवटी आहे तरी काय? युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मुद्दा केव्हा निघाला आणि यावर बीजेपी काँग्रेसचा काय स्टंट आहे? कोणकोणते राज्य याच्या फेवर मध्ये आहेत? कोणते राज्य युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या अगेन्स्ट मध्ये आहेत? फॉरेन कंट्रीजचा यावरती काय स्टँड आहे आणि भारतातील कायद्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड बाबत काय प्रावधान आहे? जाणून घेऊया डिटेल्स मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे यूसीसी बाबत आजच्या व्हिडिओमध्ये मी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट डिटेल्स मध्ये सांगणार आहे की जेणेकरून आपल्या मनातील युनिफॉर्म सिव्हिल कोड बाबत कुठल्या प्रकारची शंका राहू नये। वेलकम टू बॅक माय चॅनल। तुम्ही पाहत आहात माझ्यासोबत कायदेविषयक चॅनल ज्याचं नाव आहे लीगल ॲटिट्यूड। मित्रांनो, हे असे चॅनल आहे जे जागरूक करते आपल्याला आपल्या अधिकारांबाबत। सबस्क्राइब करा चॅनलला आणि बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजेच कायदेविषयक माहितीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी मिळत राहील। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा हा खास व्हिडिओ। यूनिफॉर्म सिविल कोड हमारे घोषणा पत्र का हिस्सा है और भारतीय जनता पार्टी उस पर अटल खड़ी है। And the Congress in fact has responded, slammed the law panel and said this particular move of the Modi government only shows their desperation. नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करत आहोत युनिफॉर्म सिव्हिल कोड बाबत आणि त्याच्या कॉन्ट्रोवर्सी बाबत। व्हिडिओला मी 5 प्रश्नांमध्ये विभागले आहे, जेणेकरून आपल्या मनातील युनिफॉर्म सिव्हिल कोड बाबतचे सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील। सर्वात पहिला प्रश्न, युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा यूसीसी म्हणजे काय? तर मित्रांनो, भारतामध्ये कायद्यांना 2 विभागात विभागले गेले आहे, सिव्हिल लॉ आणि क्रिमिनल लॉ। क्रिमिनल लॉ बाबत सांगायचे झाल्यास, एखाद्या व्यक्तीकडून गुन्हा घडल्यास तो गुन्हा जर समाजाच्या अगेन्स्ट मध्ये असेल तर त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल होतो, FIR दाखल होतो आणि सर्व प्रोसेस अकॉर्डिंग टू क्रिमिनल लॉ होते। त्याचप्रमाणे जर सिव्हिल लॉ बाबत सांगायचे झाल्यास, जमिनीचे वादविवाद, आपसी मतभेद, कॉन्ट्रॅक्ट डिस्प्यूट, त्याचप्रमाणे कौटुंबिक वादविवाद हे सर्व सिव्हिल लॉ मध्ये येतात। परंतु तुम्ही जर एक गोष्ट नोट केली असेल की सिव्हिल लॉ आणि क्रिमिनल लॉ यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीय किंवा धार्मिकतेप्रमाणे कायद्याला विभागले गेलेले नाही। फॉर एक्झाम्पल, एखादा गुन्हा करणारा जर हिंदू असेल किंवा मुसलमान असेल तर त्याला काहीही फरक पडत नाही, किंवा जो विक्टिम आहे तो जर समजा हिंदू असेल किंवा एखादा मुस्लिम समुदायाचा व्यक्ती असेल तर त्या गोष्टीला सुद्धा काही फरक पडत नाही। फरक हा पडतो की कोणत्या प्रकारचा अपराध केलेला आहे, म्हणजे जाती किंवा धर्माच्या आधारावर कायद्याला अजिबात विभागले गेलेलं नाही। परंतु आपण फॅमिली लॉ बाबत विचार केला तर वैवाहिक कायदा, वारसाबाबतचा कायदा, डिव्होर्स बाबतचा कायदा, त्याचप्रमाणे अडॉप्शन बाबतचा कायदा हा सिव्हिल लॉच्या अधीन आहे आणि हा सर्व कायदा पर्सनल लॉवर आधारित आहे। म्हणजे या कायद्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक पडतो? तुम्ही हिंदू आहात, तुम्ही मुस्लिम आहात, तुम्ही ख्रिश्चन आहात किंवा तुम्ही पारसी किंवा इतर कोणत्याही धर्माचे आहात, या गोष्टीचा फरक पडतो। फॉर एक्झाम्पल, एक हिंदू त्याच्या लाईफमध्ये फक्त एकदाच लग्न करू शकतो, किंवा त्याला जर दुसरे लग्न करायचे झाल्यास पहिल्या पत्नीपासून त्याला कायदेशीररित्या डिवोर्स घ्यावा लागेल आणि त्यानंतरच तो दुसरा विवाह करू शकतो। या उलट आपण जर मुस्लिम समुदायाबाबत जर विचार केला तर मुस्लिम समुदायातील व्यक्ती एकाच वेळेस 4 विवाह करू शकतो। ही तर झालं विवाहाबाबतची गोष्ट। परंतु आपण डिवोर्सचा जरी विचार केला, हिंदू, मुस्लिम, पारशी, शीख, ईसाई या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स आहेत। उत्तराधिकाराबाबत जर विचार केला तर त्याबाबतही कायदे भिन्नच आहेत। तर मग प्रश्न असा तयार होतो की का नाही असा एक कायदा आणला जावा, का नाही असा एखादा कॉमन कोड आणला जावा की त्यामुळे हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, कोणत्याही धर्माचा व्यक्ती असो, त्याच्या लग्नाचे कायदे, त्याच्या ॲडॉप्शनचे कायदे, त्याच्या सक्सेशनचे कायदे, वारसाचे कायदे, त्याचप्रमाणे त्याचे डिव्होर्सचे कायदे हे समान असले पाहिजे। आणि मित्रांनो, हाच आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी कास्ट, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी रिलिजन।
आपला कायदा सेम असला पाहिजे. दुसरा प्रश्न असा येतो की हा मुद्दा केव्हा आणि कधी उपस्थित झाला. मित्रांनो, सन 1835 मध्ये ब्रिटिश काउन्सिलने एक रिपोर्ट दिली होती आणि त्या रिपोर्टमध्ये असे सांगितले होते की भारतात जेवढे काही कायदे असतील, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असेल, एव्हिडन्स ऍक्ट असेल, सिव्हिल ऍक्ट असेल किंवा क्रिमिनल ऍक्ट असेल, या सर्वांसाठी एक समान कायदा बनवला जावा आणि सन 1840 मध्ये अशा प्रकारच्या रिपोर्टला लागू सुद्धा केले. परंतु इंग्रजांची त्यावेळेस एक राजनीती होती, त्याला कूटनीतीच म्हणावे लागेल. मित्रांनो, इंग्रजांची कूटनीती अशी होती की फोडा आणि राज्य करा. इंग्रजांनी अशी घोषणा केली की प्रत्येकाने आपले आपले पर्सनल लॉ असतील, विवाहाचे कायदे असतील, डिव्होर्सचे कायदे असतील किंवा सक्सेशनचे कायदे असतील किंवा ॲडॉप्शनचे कायदे असतील, हे सर्व आपापल्या धर्माचे भिन्न स्वरूपाचे असावेत. मॅरेज लॉ असतील, डिव्होर्स लॉ असतील, सक्सेशन लॉ असेल किंवा ॲडॉप्शन लॉ असतील, हे प्रत्येक धर्माचे आपल्या आपल्या धर्माच्या आधारावर चालतील. आणि तेव्हापासूनच भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडचा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर जेव्हा संविधान सभेमध्ये एक प्रश्न उठला, अनेक लोकांनी वेगवेगळे विचार मांडले. जेव्हा खूप जास्त प्रमाणात सरकारवरती दबाव आला, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे कायदे करून तशी घोषणा केली. या उलट डॉक्टर राजेंद्र प्रसाद, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ह्या गोष्टीचा जोरदार विरोध केला आणि असे मत मांडले की अशा प्रकारचा कायदा हा प्रत्येक धर्मातील लोकांना आपसात विभागणी करेल आणि प्रत्येक धर्मातील लोकांना आपसात लढवेल. त्यानंतर ते असेही म्हणाले की कोणत्याही धर्माची महिला असेल, ती महिला हिंदू असो किंवा मुस्लिम असो, त्याला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. त्यामुळे हिंदू असो मुस्लिम असो, सर्व धर्मांसाठी समान कायदा असावा. आता येऊयात आपण तिसऱ्या मुद्द्यावरती की UCC बाबत भारतामध्ये कोणत्या प्रकारचे कायदे आहेत. आतापर्यंत UCC बाबत कोणत्याही प्रकारचा स्पेसिफिक कायदा नाही, परंतु आर्टिकल 44 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये याबाबत नमूद केलेले आहे. परंतु हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेटचा पार्ट आहे. म्हणजे UCC हा कुठल्याही प्रकारच्या राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने लागू करावाच असे कुठल्याही प्रकारचे मॅन्डेटरी नाही. हे फक्त एक ॲडवायजेबल आहे आणि म्हणूनच मागणी होत आहे की UCC बाबत एक असा एक ठोस कायदा करण्यात यावा आणि संपूर्ण भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे UCC लागू करण्यात यावा. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की हू अपोजिंग दिस कोड. आता येऊयात आपण व्हिडिओच्या चौथ्या मुद्द्यावरती. जर युनिफॉर्म सिव्हिल कोड एवढा उपयोगी आणि महत्त्वाचा आहे, तर या कायद्याला शेवटी विरोध कोण करत आहे? तर मित्रांनो, ह्या कायद्याला विरोध करणारे आहेत भारतातील अल्पसंख्याक लोक. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त करून मुस्लिम समुदाय ह्या कायद्याला विरोध करत आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 25 प्रमाणे आम्हाला धर्म स्वातंत्र्य आहे आणि आमच्या धर्माचे आम्ही रक्षण करू शकतो. 1400 वर्षापूर्वीपासून आम्ही आमचा शरीयत कायदा पाळत आलेलो आहोत. मोहम्मद पैगंबर साहेबांनी जो काही आम्हाला कायदा घालून दिला आहे, जो काही अवलंब करण्यास सांगितलेला आहे, तो कायदा सोडून दुसरा कायदा आम्ही का स्वीकारायचा, असे त्यांचे मत असल्यामुळे मित्रांनो, मुस्लिम समुदाय युनिफॉर्म सिव्हिल कोडला भारतात सर्वात जास्त विरोध करत आहे. त्यामुळे मित्रांनो, युनिफॉर्म सिव्हिल कोडला सर्वात जास्त विरोध करणारा समुदाय म्हणजे मुस्लिम समुदाय. सिविल कोड, अरे भाई, इस पे भी देख लीजिए आप. अगर कोई दयाभागा स्कूल ऑफ थॉट को मानता है, मिताक्षरा को मानते हैं, और 3 स्कूल ऑफ थॉट है, उनका क्या करेंगे? शादी कैसे होगी? निकाह से होगी या मंगलसूत्र बांधने से होगी या शताब्दी होगी? बताइए हमको. कहाँ जा रहे हैं? देखिए, इस देश में सबसे बड़ा मसला रोजगार का है, महंगाई का है, किसान मर रहे हैं, सोशल जस्टिस का है. मगर नरेंद्र मोदी इन तमाम मुद्दों पर नाकाम साबित हो गए तो बता दो, मुसलमानों को ठिकाने लगाना है, इसलिए UCC लगाएंगे. 5 नंबरचा मुद्दा आहे BJP वर्सेस काँग्रेस आणि येथूनच सुरुवात होते 5व्या आणि आखरी मुद्द्याची, जिथे BJP वारंवार त्यांच्या घोषणापत्रामध्ये असे स्पष्टीकरण देत आहे की आमचे जेव्हा सरकार येईल तेव्हा आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड हा नक्की लागू करणार. म्हणूनच देशाचे गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या भाषणात नेहमी सांगत असतात की आम्ही लवकरात लवकर युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणार आहोत. यूनिफॉर्म सिविल कोड हमारे घोषणा पत्र का हिस्सा है और भारतीय जनता पार्टी उस पर अटल खड़ी है. ये होना चाहिए, ऐसी हमारी दृढ़ मान्यता है. कब करना, इसका उचित समय क्या होगा और कैसे करना, ये सारे लोगों से चर्चा कर तय होता है. परंतु मैं मानता हूं कि किसी भी बिन सांप्रदायिक देश के लिए धर्म के आधार पर कानून नहीं होना चाहिए. सब नागरिकों के लिए एक कानून. त्यामुळे तुम्ही BJP रूल स्टेटचा विचार करत असाल तर फॉर एक्झाम्पल मध्य प्रदेशचा, तर मध्य प्रदेशच्या CMनी एक घोषणा केली आहे आणि घोषणेबरोबरच त्यांनी एक टीम गठीत केली आहे, जी टीम
युनिफॉर्म सिव्हिल कोडवरती युद्ध पातळीवर काम करत आहे. म्हणजेच मित्रांनो, बीजेपी युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या पूर्णपणे फेवरमध्ये आहे. परंतु आपण काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेस नेहमीच त्यांच्या विरोधात आहे. काँग्रेसचे असे मत आहे की प्रत्येक धर्माची एक स्वतंत्रता असते आणि प्रत्येक धर्माला त्या धर्माचे रक्षण करण्याची स्वतंत्रता दिलेली असल्यामुळे त्यांनी प्रत्येक धर्माने आपल्या आपल्या धर्माचे संरक्षण करावे आणि आपला कायदा आपल्या हिशोबाने चालवावा. त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड नसावे असे काँग्रेसचे मत आहे. परंतु आपण जर दुसऱ्या देशाचा विचार केला तर त्यांचे UCC बाबत काय मत आहे, काय ओपिनियन आहे हेही जाणून घेऊयात. जर आपण जगातल्या सर्वात विकसित देशाचा विचार केला, फॉर एक्झाम्पल आपण जर जगातील सर्वात जास्त विकसित देशाचा अमेरिकेचा जर विचार केला तर तेथे सुद्धा एक युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. तेथे कुठल्याही प्रकारचा पर्सनल लॉ नाही. आणि फक्त अमेरिकाच नाही तर जगातील जवळपास सर्वच देशामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वतःचा पर्सनल लॉ नसून युनिफॉर्म सिव्हिल कोडच फॉलो केला जातो. आता प्रश्न असा पडतो की भारतात युनिफॉर्म सिव्हिल कोड हा लागू करावा की लागू करू नये. तर या प्रश्नाचे रिअल आन्सर देतील आमचे दर्शक. त्यामुळे कमेंटमध्ये तुमचे उत्तर लगेच टाईप करा आणि ह्या देशातील कायदा जातीच्या किंवा धर्माच्या नावाखाली विभागला जावा की या देशाला एक समान असा एक कायदा लागू करण्यात यावा. लवकरात लवकर कमेंटमध्ये जाऊन तुमचे उत्तर सांगा. जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी अशा प्रकारचे लीगल कंटेंट्स नेहमी घेऊन येत असतो. भेटूयात पुढील व्हिडिओत अशाच एका कायदेशीर इन्फॉर्मेशनसह. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.